राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. राज्य सरकार ज्यावेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला हे जे आता सध्या सरकार आहे, या पक्षाच्या लोकांनी इतक्या काय काय घोषणा केल्या, इतक्या बोगस घोषणा केल्या की सांगितलं की शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा कोरा करू. आणि त्यानंतर शेतकऱ्यांवरती किंवा या सरकारवरती ज्यावेळेला टीका झाली की तुम्ही काय केले, कारण टीका यासाठी झाली होती की शेतकऱ्यांचे जे मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करायला सुरुवात झाली होती. कर्जमाफी करायचं तर सोडून होत्या, त्याच्यानंतर राज्य सरकारने 2026 मध्ये असं ठरवलं की आता आपण शेतकऱ्यांना काहीतरी थोडंसं दाखवलं पाहिजे की आम्ही तुम्हाला कर्जमाफी केली. घोषणा तर मोठी केली, पण पोकळ बांबूच्या घोषणा होत्या एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कारण ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये किती शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. नक्की घोषणा काय ती बघा. महाराष्ट्राने 2026च्या अर्थसंकल्पनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 याची घोषणा केली. यामध्ये काय बघा, पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. ह्याच्यामध्ये जे पात्र शब्द आहे ना, हा विषय मोठा आहे. कारण हे पात्र शेतकरी कोण आहेत याचं डेफिनेशन हे राज्य सरकारने अजूनपर्यंत दिलं नाही. त्यामुळे नक्की पात्र शेतकरी कोण आहेत हे आपल्याला स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. या योजनेमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज समाविष्ट आहे आणि नियमित परतफेडीसाठी 50,000चं प्रोत्साहन दिलं जाणार आहे. बघा, या योजनेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जी जी काही थकीत कर्ज होती, पीक कर्ज, ही माफ होणार आहे, ते पण 2 लाखापर्यंतची. 25 सप्टेंबर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये इयर एंडिंग असतं, ह्याचं फायनान्शियल इयर एंडिंग असतं आणि प्रत्येक बँका या जास्तीत जास्त फोर्स करतात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. त्यांना नोटीस पाठवतात, ब्लॅकमेल करतात, धमक्या देतात, काही कुठल्याही लेवलला जाऊन ते वसूल करतात. आणि शेतकरी जो इमानदार आहे तो शेतकरी काय करतो, लोकांकडनं कर्ज घेतो, घरामधलं सोनं दाणं विकतो, गहाण ठेवतो आणि ते पैसे नेऊन बँकेत भरतो आणि जुन्याचं नवं करतो मार्च एंडिंगला. आता मला सांगा, यामध्ये जे थकीत कर्ज बाकी आहेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे, ऑलरेडी बऱ्याच शेतकऱ्यांनी ही कर्ज भरलेली आहेत. तर कुठल्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे? दुसरी गोष्ट, जी 2 लाख रुपये मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत, ते प्रत्येक वेळेला मिळतात ना. म्हणजे जरी शेतकरी जो रिन्यू करतो, जुनं नवं करतो, त्याला थोडंफार कन्सेशन मिळतं, वाढवून मिळतात पैसे. यामध्ये डोक्यावरती जग घेण्यासारखा अशा कुठल्या गोष्टी घडलेल्या नाहीत. या फक्त पोकळ बांबूच्या घोषणा आहेत. फक्त या राज्याचं दुर्दैव हे, या राज्याला विरोधी पक्षच नेता नाही. म्हणजे किती हुकुमशाही पद्धतीचं कारभार सुरू आहे तुम्ही बघा. अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये राज्य सरकार बोलतंय, पण त्याला डिफेंड करणारं किंवा त्याला विरोध करणारं कुणीच नाही. कारण विरोधी पक्षच आपल्या महाराष्ट्र राज्याला नाही. काही दुर्दैव या राज्याचं. कोण बोलणार शेतकऱ्यांच्या बाजूला आणि कोण कोणाच्या बाजूने बोलणार? जे विरोधी पक्षातले आमदार आहेत ते एकमेकांचे गचुरी धरायला, कॉलर धरायला बिझी आहेत. त्यांना शेतकऱ्यांबद्दल येतं कर्जमाफी झाली किंवा बोगस कर्जमाफी झाली याच्याबद्दल आवाज उठवायला वेळच नाही. याच्यामध्ये काय सांगतात पात्रता बघा. हा उपक्रम विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लक्ष करतो, त्यांच्या थकीत पीक कर्जावर लक्षणीय सवलत देतो. मुळात ज्या वेळेला एखादा शेतकरी जुनं नवं करतो त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी दुसऱ्यांकडनं घेऊन ते दिलेलं असतं. मग अशा शेतकऱ्यांना जर तुम्ही कर्जमाफीच देत नाही, ते पात्रच ठरत नाही तुमच्या याच्यामध्ये, तर त्यांना काय तुम्ही सवलत देणार आहे? योजनेचं नाव दिलं मस्तपैकी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. एका बाजूला अशा योजनांना तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचं नाव देता, दुसऱ्या बाजूला बारामतीचे महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, ज्याला तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार म्हणून सांगितलं होतं, त्याच्यासाठी लोकांना आंदोलन करायला होता. जिथं नाव द्यायला पाहिजे तर तुम्ही तिथं देत नाही. असल्या शेतकऱ्यांच्या योजनांना नाव देता ज्या बोगस आहेत, ज्या शेतकऱ्यांना फायदाही मिळणार नाही त्या गोष्टीचा. आवश्यकता काय आहे? पात्रतेसाठी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असल्याची खात्री करावी. आणि सगळ्यात म्हणजे अचूक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईट दिली, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही भेट द्यायची. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांना फायदा मिळण्यासाठी कुठली गोष्ट? जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी 70 ते 90% शेतकऱ्यांनी त्यांची कर्ज नवी जुनी केलेली आहेत, तुम्ही अशा शेतकऱ्यांना काहीच नाही फायदा देणार किंवा त्यांना जर सवलत देणार किंवा त्यांच्या फायद्यासाठी एखादी कुठलीच गोष्ट करणार नाही. आणि तुम्ही सांगणार की आम्ही जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी केली किंवा आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी केली. तुम्ही 7/12 कोरा करणार होता सर सकट, हे विसरून गेला असाल. म्हणून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून त्यांचा कार्यक्रम करायचा तुम्ही घाट घातलेला आहे मोठा. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर शेतकऱ्यांच्या घरातले असाल, शेतकरी असाल,
तर तुम्हाला कितपत तुमच्या फायद्याचा ही कर्जमाफी आहे हे तुम्हाला जर समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा.